तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला कालपासून राज्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळाली। आज देखील आपल्याला राज्यात दुपारनंतर तसेच पुढील काही तासांमध्येच आपल्याला ढगफुटी सदृश पावसाचा इशारा आपल्याला आज पाहायला मिळतोय। आपल्याला आज राज्यामध्ये नेमकं कोणकोणत्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये आपल्याला कशा प्रकारचा पाऊस होणार याविषयीची संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करून घ्या। तसेच तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे आपण याच लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील सांगण्याचा प्रयत्न करत असतो। फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला असेल, व्हिडिओला एक लाईक केला असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे हे देखील लक्षात घ्या। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता, आपल्याला पुढील काही तासांमध्येच आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये सर्वच तालुक्यांमध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळतोय। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला आज देखील छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, पैठण, अंबड, जालना, परतूर, गेवराई, बीड, माजलगाव, पाथर्डी या ठिकाणी आपल्याला मुसळधार पावसाचा अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय। काही ठिकाणी आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस देखील पाहायला मिळतोय। तसेच नांदेड, परभणी, हिंगोली या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय, तर काही ठिकाणी रेड अलर्ट देखील आपल्याला पाहायला मिळतोय। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला लातूर, अहमदपूर, उदगीर, औसा, देगलूर, निजामाबाद या ठिकाणी सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळतोय। तसेच विदर्भात देखील आपल्याला पावसाचा आज हाय अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय। विदर्भातील आपल्याला अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली या ठिकाणी मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला आज काहीचा पाऊस कमी पाहायला मिळतोय। तसेच रात्री दरम्यान देखील या भागातला पावसाचा जोर आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळेल। यामध्ये आपल्याला अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला कोकण पट्ट्यामध्ये पाहिलं तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या सर्वच कोकण पट्ट्याच्या भागांमध्ये मित्रांनो आपल्याला पावसाची आज आपल्याला काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळेल। तसेच आपल्याला उत्तर महाराष्ट्रात जर पाहिलं तर नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। तसेच धुळे, नंदुरबार या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला मित्रांनो काही ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर कमी पाहायला मिळतोय। तर संपूर्ण महाराष्ट्रातच आपल्याला मित्रांनो आजपासून बऱ्यापैकी पावसाचा जोर वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। उद्या देखील मित्रांनो आपल्याला राज्यात याच्यापेक्षा डेंजर मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो, तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला तुमच्या जिल्ह्याचं, गावाचं, तालुक्याचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे आपण तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील लगेचच सांगत असतो। फक्त तुम्ही व्हिडिओला एक लाईक केलं पाहिजे, चॅनलला सबस्क्राइब केलं पाहिजे, तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे हे देखील लक्षात घ्या।